नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी मी टेक्निकल ॲनालिसिसची सिरीज घेऊन आलो आहे। तुम्ही यापूर्वीचा बेसिक टेक्निकल ॲनालिसिस इन मराठी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो प्रथम पहा, कारण टेक्निकल ॲनालिसिसचा बेस त्याच्यामध्ये आहे। टेक्निकल ॲनालिसिसमधील सर्व इंडिकेटर्सचा अभ्यास आपण या टेक्निकल ॲनालिसिसच्या सिरीजमध्ये करणार आहोत। आज आपण सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज तो कसा काढतात, गोल्डन क्रॉस, डेड क्रॉस, मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग करून शेअर्स बाय करणे आणि सेल करणे या गोष्टी शिकणार आहोत। चला तर मग सुरू करूया। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक केलं तर माझा उत्साह आणखीन वाढेल। मित्रांनो, मूव्हिंग ॲव्हरेज हे टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी वापरण्यात येणारे साधे तंत्र आहे। मूव्हिंग ॲव्हरेज या टेक्निकल इंडिकेटरचा वापर करून आपण एखाद्या स्टॉकचा ट्रेंड ओळखू शकतो, म्हणजे शेअरची प्राइस वर जाणार आहे की खाली येणार आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो, किंवा एखाद्या शेअरचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल ओळखण्यासाठी सुद्धा मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर होतो। सर्वात प्रथम आपण सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज कसा काढतात ते पाहू। यासाठी आपण screener.in या वेबसाईटवर जाऊ। आपण टाटा केमिकल्स या कंपनीचे उदाहरण घेऊ। आपण 8 एप्रिल, 9 एप्रिल, 12 एप्रिल, 13 एप्रिल आणि 15 एप्रिलच्या क्लोजिंग प्राइसेसची बेरीज करून त्याला 5 ने भागणार आहोत। आता 5 नेच का, तर आपण 5 दिवसांची क्लोजिंग प्राइस घेतलेली आहे म्हणून। त्यामुळे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज बरोबर 819.45 अधिक 805.25 अधिक 750.30 अधिक 759.15 अधिक 748.95 भागिले 5। 5 दिवसांचे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज बरोबर 776.62 रुपये। टेक्निकल ॲनालिसिस करणारे लोक 10, 20, 50 दिवस आणि 200 दिवसांचे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर बघतात। या ठिकाणी टाटा केमिकलच्या बाबतीत 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज 700 रुपये आहे आणि स्टॉक 750 रुपयांवर ट्रेड करत आहे, म्हणजे स्टॉक अप ट्रेंडमध्ये आहे। त्याचबरोबर 200 दिवसांचं मूव्हिंग ॲव्हरेज 500 रुपये आहे आणि स्टॉक 750च्या वर ट्रेड करत आहे, म्हणजेच अप ट्रेंडमध्ये आहे। लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स 50 आणि 200 दिवसांचा मूव्हिंग ॲव्हरेज बघतात, तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्स 10, 15 आणि 20 दिवसांचा। यानंतर आपण मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर करून स्टॉक बाय कधी करायचा ते पाहू। टाटा मोटर्सचा चार्ट मी ओपन करतो। मित्रांनो, 10 सप्टेंबर 2020 रोजी 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजने क्रॉस केला आहे। 50 दिवसांचा मूव्हिंग ॲव्हरेज 123.08 रुपये आहे आणि 200 दिवसांचा मूव्हिंग ॲव्हरेज 123.68 रुपये आहे। या क्रॉसला गोल्डन क्रॉस म्हणतात। मित्रांनो, जेव्हा 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वर जाऊ लागतो, याचा अर्थ हा आहे की स्टॉक बाय करण्याचा हा स्ट्रॉंग सिग्नल आहे। याचा अर्थ स्टॉक अप ट्रेंडमध्ये जात आहे। यानंतर स्टॉक सेल कधी करायचा ते पाहू। मित्रांनो, यासाठी आपण डिश टीव्हीचे उदाहरण घेऊ। डिश टीव्हीच्या स्टॉकमध्ये 15 डिसेंबर 2020 रोजी गोल्डन क्रॉस झाला, म्हणजे बाय सिग्नल। गोल्डन क्रॉसमध्ये 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वर जात आहे। या उलट 16 मार्च 2021ला 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून खाली जात आहे। या पॉईंटला टेक्निकल ॲनालिसिसच्या भाषेत डेड क्रॉस म्हणतात। हा डेड क्रॉस पॉईंट आपल्याला स्टॉक सेल करण्याचा सिग्नल देत आहे। मित्रांनो, या ठिकाणी आणखीन एक उदाहरण आपण पिडिलाइट इंडस्ट्रीजचे घेऊ। 24 ऑगस्ट 2020 रोजी 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजने 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस केलं आणि गोल्डन क्रॉस तयार झाला। त्यानंतर त्या दिवसापासून हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये आहे आणि डेड क्रॉस एकदा सुद्धा झाला नाही। मित्रांनो, मूव्हिंग ॲव्हरेज या इंडिकेटरचा वापर MACD, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज, बॉलिंजर बँड या टेक्निकल इंडिकेटर्समध्ये सुद्धा केला जातो। माझी सर्वांना विनंती आहे की फक्त मूव्हिंग ॲव्हरेज पाहून स्टॉक्स बाय किंवा सेल करू नका, कारण डेड क्रॉस आणि गोल्डन क्रॉस केव्हा पण चेंज होऊ शकतात। मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या इंडिकेटरमध्ये। तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।